नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव. आपण पाहणार आहोत 28 नोव्हेंबर रोजीचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये जे सायक्लोनिक स्टॉर्म तयार होणार, हे सायक्लोनिक स्टॉर्म नेमकं कुठे धडकणार आहे, याचबरोबर याचा राज्यभरामध्ये त्याचा काय परिणाम होणार आहे. सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरामध्ये श्रीलंकेच्या या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. या ठिकाणी अतिशय मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला दक्षिण भारतामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर राज्याचा विचार जर केला, राज्याचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये अति उंचावरचे ढग आपल्याला पाहायला मिळतात. तसेच उत्तरेकडून दक्षिण भागाला सातत्याने थंडगार वारे हे वाहत आहे. त्यामुळे राज्यभरामध्ये दिवसभराचं तापमान आणि रात्रीच्या तापमानामध्येही कमी झाली पाहायला. त्यामुळे येणाऱ्या 24 तासात राज्यात थंडीची लाट ही येण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 30 तारखेला उत्तर भाग म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये एक स्ट्रॉंग WD येणार आहे. त्या स्ट्रॉंग WDच्या प्रादुर्भावामुळे ही डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यामध्येही अतिशय जास्त प्रमाणामध्ये थंडी वाढण्याची दाट शक्यता आहे. बंगालच्या उपसागरामध्ये डिप्रेशन तयार झालं होतं. हे डिप्रेशन आता हळूहळू म्हणजे आज रात्री सायक्लोनिक स्टॉर्म बनणार आहे. ज्यावेळी हे सायक्लोनिक स्टॉर्म बनेल त्याचं नाव असेल फेंगल. हे सायक्लोनिक स्टॉर्मचं जे नाव आहे ते सौदी अरेबियाने दिलं. सर्वप्रथम आपण सायक्लोनिक स्टॉर्म कशा पद्धतीने हे बनणार हे पाहूया. बंगालचे उपसागर या ठिकाणी कमी दाब क्षेत्र तयार झालं, मात्र तो कमी दाब क्षेत्र हे भरपूर दिवस बंगालच्या उपसागरामध्ये फिरत होतं. मात्र ज्यावेळेला सायक्लोनिक स्टॉर्म तयार होईल त्यावेळेला त्याची इंटेन्सिफाय किती आहे हेही पाहणे तितकेच गरजेचं आहे. कारण की ज्या वेळेला सायक्लोनिक स्टॉर्म जो असतो म्हणजे समुद्रापासून जो वारा असतो तो वाऱ्याचा वर्टिकल वेग म्हणजे वर्टिकल विंड शेअर झोन किती आहे हेही पाहिलं जातं. म्हणजे तळापासून समुद्र सपाटीपासून उंचावर त्याचे जे क्लाउड्स आहेत म्हणजे ढग किती आहे आणि त्याचं वारं किती आहे हे मोजलं जातं. ज्यावेळेला उंचावरती वाऱ्यावरती दुसऱ्या बाजूने येणारं वारं ज्याला डिस्टर्ब करतं त्यावेळेला आणि त्याचा रेट काय आहे, मॉडरेट आहे, लो आहे किंवा हाय आहे. ज्यावेळेला हाय असेल त्याला सायक्लोनिक स्टॉर्म बनत नाही. मात्र ज्यावेळेला वर्टिकल विंड शेअर झोन हा लो असेल त्यावेळेला सायक्लोनिक स्टॉर्म बनण्याची शक्यता ही जास्त असते. या सायक्लोनिक स्टॉर्मचा जर विचार केला, या सायक्लोनिक स्टॉर्मचा वर्टिकल विंड शेअर जो आहे तो मीडियम व हायच्या मधोमध आहे. त्यामुळे कदाचित हे सायक्लोन जरी तयार झालं तर लगेच ते समुद्रामध्येच विरून जाण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम प्राथमिक अंदाजानुसार जर पाहिलं या ठिकाणी सायक्लोनिक स्टॉर्म तयार झाल्यानंतर चेन्नई जवळपास 200 ते 250 किलोमीटरच्या आतमध्ये समुद्रामध्ये ते डीप डिप्रेशन बनेल. त्याच्यानंतर शक्यता आहे की परत एकदा ही बंगालच्या उपसागरामध्ये जाण्याची शक्यता आहे म्हणजे उत्तरेला जाण्याची दाट शक्यता आहे. काही मॉडेल्स ते लँडफॉल पण दाखवतात. माझ्यामध्ये तर पाहिलं तर लँडफॉल होण्याची शक्यता फार कमी आहे. ज्या लँडफॉल होईल त्याला त्याचं विंड स्पीड जे असेल तर एकदम कमी राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर या सायक्लोनिक स्टॉर्ममुळे संपूर्ण जो दक्षिण भारत असेल म्हणजे केरळ असेल, याचबरोबर मदुराई, तंजाऊर, सालेम, वेल्लोर, तसेच चेन्नई, तिरुपती, अनपुरा, हापोदार, नेल्लोर हा जो भाग असेल या भागामध्ये मुसळधार, काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर हे त्याचा जर राहिला जो अंश असतो तो अंश जर बंगालच्या उपसागरामधून जर अरबी समुद्रामध्ये जर गेला त्यावेळेला राज्याचा जो दक्षिण भाग असेल म्हणजे गोवा असेल, साऊथ गोवा, उत्तर गोवा, याचबरोबर राज्यातील जो दक्षिण भाग असेल म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, याचबरोबर सांगली, कोल्हापूर, तसेच साताराचा भाग असेल या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. मात्र तुर्तास जर पाहिलं तर राज्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा पाऊस या सायक्लोनिक स्टॉर्ममुळे होण्याची शक्यता नाही आहे. याचबरोबर या सायक्लोनिक स्टॉर्मचा सर्वाधिक इफेक्ट हा कोस्टल रिजन असेल याच भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या 24 तासात राज्यात थंडीचा जर विचार केला म्हणजे मिनिमम टेम्परेचरचा विचार केला, येणाऱ्या 24 तासामध्ये राज्यात तापमानाचा पारा आहे तो अतिशय खाली घसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्यात थंडीची लाट ही येणार आहे. सर्वप्रथम आपण थंडीची लाटेचा जर विचार केला तर मराठवाड्याचा जो पश्चिम भाग असेल, याचबरोबर अहिल्यानगर असेल, नगर, पाथर्डी, नेवासा, राहुरी, तसेच पारनेर, नगरचा संपूर्ण जिल्हा, मराठवाड्याचा संपूर्ण बीड जिल्हा या भागामध्ये जर पाहिलं तर कमीत कमी 8 ते 9 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता. काही भागामध्ये 10 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला, लातूर असेल, नांदेड, हिंगोली, याचबरोबर धाराशिव, तसेच छत्रपती संभाजीनगर असेल, याचबरोबर जालना असेल या भागामध्ये सरासरी जर पाहिलं तर 10 ते 12 डिग्री सेल्सिअस, काही भागामध्ये 10 डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता. याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भाचा जो पश्चिम भाग असेल, बुलढाणा, अकोला, अमरावतीचा उत्तरेकडील भाग आणि वाशिम जिल्हा, याचबरोबर यवतमाळचा जो पश्चिम भाग असेल या भागाचा जर पाहिलं या भागामध्ये 10 ते 12 डिग्री सेल्सिअस, तसेच
असेल, जो उत्तरेकडे भाग असेल नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये ही 10 ते 12 डिग्री सेल्सिअस राहण्याची दाट शक्यता आहे. काही अंशी जो अतिउत्तरेचा भाग असेल त्या भागामध्ये 9 डिग्री सेल्सिअस तापमान राहू शकतं. याचबरोबर यवतमाळ संपूर्ण जिल्हा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा दक्षिण भाग, वर्धा, अमरावती दक्षिण भाग हा जो पट्टा असेल व नागपूरचा दक्षिण भाग या भागामध्ये 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आपण खांद्याचा विचार केला तर नाशिकचा बहुतांश भाग जो पूर्वेकडील असेल, याचबरोबर धुळ्याचा दक्षिण भाग आणि जळगाव या भागामध्ये ही 10 ते 12 डिग्री सेल्सिअस, तसे नंदुरबार, धुळ्याचा उत्तरेकडील भाग असेल, याचबरोबर नाशिकचा पूर्वेकडील भाग असेल, म्हणजे पश्चिमेकडील भाग, घाटमाथ्याचा भाग असेल, या भागाचा जर पाहिलं त्या भागामध्ये 12 ते 14 डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक कमी तापमान राहील, याचबरोबर पुण्यामध्येही कमी तापमान राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर सांगली, कोल्हापूर, साताराचा जर विचार केला या भागामध्ये काही भागामध्ये 12 ते 14 डिग्री सेल्सिअस व सोलापूरचं जर पाहिलं, सोलापूरचा उत्तरेकडील भाग असेल या भागामध्ये मात्र 10 ते 12 डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता आहे. घाटमाथ्याचा जर विचार केला, घाटमाथ्यामध्येही 14 ते 16 डिग्री सेल्सिअस आणि समुद्र सपाटचा भाग असेल त्या भागामध्ये मात्र 18 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान राहण्याची दाट शक्यता आहे. हे होतं येणाऱ्या 24 तासात हवामानाचा अंदाज. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की करा. धन्यवाद.